ग्राउंड रिपोर्ट सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीच्या प्रचार आणि प्रसाराचा ग्राउंड रिपोर्ट काल घेण्यात आला. ऑटोमॅटिक घेण्यात आला, ओघाने घेण्यात आला. कारण काल एका जेलर साहेबांच्या त्यांच्या स्टाफच्या कार्यक्रमामध्ये जाण्याचा योग आला. त्यामध्ये असं लक्षात आलं आणि मी माझे विचार मांडले की तुम्ही जे जेलर, PSI, कलेक्टर, DYSP, DSP व्हॉटेवर आहात, तुम्ही सर्व मिळून असे ब्रिलियंट आहात. MPSC, UPSC पास झालेले अधिकारी आहात. यू नो बेटर दॅन एनी पॉलिटिशियन व्हॉट शुड बी द डेमोक्रेसी. लोकशाही कशी असावी याचं तुम्ही स्टडी केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. तरी पण या लोकशाहीच्या गैरमार्गाने चाललेल्या प्रकारामध्ये तुम्हा सर्वांना मिळून, सर्वांना, प्रशासनातील सर्व ब्रिलियंट अधिकाऱ्यांना एक असे अडाणी अल्पशिक्षित असणारी नेते, मग ते आमदार होतात, खासदार होतात, मंत्री होतात, पालकमंत्री होतात, ते यांना कंट्रोल करतात. त्यामुळे लोकशाहीचा अतिशय बट्ट्याबोळ झाला आहे. कारण बुद्धिजीवींना जर अडाणी माणूस कंट्रोल करत असेल तर तो त्याच्या स्टाईलनी करील. त्यामुळे अशा लोकांना, अशा बुद्धिजीवी लोकांना त्यांच्या अंडर काम करावं लागतं. सुरुवात तर ते चांगल्या मार्काने पास होणारे विद्यार्थी असतात, सामान्य जनतेतले विद्यार्थी असतात, सामान्य कुटुंबातले असतात, परंतु त्यांच्या बुद्धीने ते अशा परीक्षा पास होऊन अधिकारी होतात, नोकरीमध्ये जातात. तिथं गेल्यावर मात्र त्यांना या अडाणी अल्पशिक्षित राजकीय नेत्यांचे बाहुले बनावं लागतं. सिस्टमचा एक चुकीचा पायंडा तयार झाला आहे, सिस्टम तयार झाली आहे. म्हणून मी त्या मीटिंगमध्ये एक आव्हान केलं. आता जरी तुम्ही आपल्या नोकरीसाठी तडजोडीने जगत असाल, पोस्टिंगसाठी तडजोड करत असाल, क्रीम पोस्टिंगला पैसे द्यावे लागत असतील, त्यांचं नाही ऐकलं तर पनिशमेंट पोस्टिंगला तोंड द्यावं लागत असेल, परंतु तुम्ही सर्वांनी म्हणजे रिटायर झाल्यानंतर का होईना किंवा पेन्शनेबल सर्व्हिस झाल्यावर का होईना, तुम्ही सर्वांनी फ्रॉम सचिव, कलेक्टर, DSP आणि सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला जोडावे, जेणेकरून आपल्याला समाजाचं सरकार आणता येईल, लोकशाही म्हणजे जनतेचं राज्य आणता येईल. त्यामुळे त्यांना हा विषय पटला. नंतर याचा प्रचार ग्राउंड रिपोर्ट असा आहे की मला 1-2 असे काही फोन आले की ते वकिली पेशातले पक्षकाराचे वगैरे होते, याचा नंबर त्याचा नंबर, परंतु तो कुठंतरी डोंगरात राहत होता. जेव्हा त्याला ओळख सांगितली तेव्हा तो स्वतःहून म्हटला की आम्ही तुम्हाला रोज सैनिक समाज पार्टीचे विचार मांडताना व्हिडिओद्वारे आणि लेखाद्वारे पाहत असतो. आपली समक्ष ओळख नसली तरी आम्ही तुम्हाला ओळखतो. हा जो ग्राउंड रिपोर्ट आहे तो सैनिक समाज पार्टीच्या प्रचाराचा ग्राउंड रिपोर्ट आहे आणि तो संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्याची पावती काल मिळाली आहे. त्यामुळे सर्व समाजाला धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा जय असो.